मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला सुरुवात झाली आहे। अंतरवली सराटीत जरांगेंचा 5व्यांदा उपोषण होतोय। सगळे सोयरेचा मुद्दा आणि सरसकट मराठ्यांना आरक्षण मिळावं या दोन प्रमुख मागण्यांकरता जरांगे पाटील ठाम आहेत आणि आता मात्र हटेंगे नाही असा पवित्रा घेत जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचा हत्यार आता उगारलेलं आहे। एकीकडे शांतता रॅली ही सुरूच राहणार आहे तर दुसरीकडे अंतरवली सराटीत जरांगे पाटलांच्या उपोषणाला आता सुरुवात झाली आहे। सरकारला जेवढा वेळ द्यायचा होता आम्ही तेवढा दिलेला आहे। आमची सरकारला विनंती की तुम्ही या सगळ्या मागण्या पूर्ण करा। आरक्षणाच्या बद्दल आम्ही ठाम आहेत। सगळ्या सोयरीची अंमलबजावणी पाहिजे। कोणाच्या काय हरकती आहेत काय आम्हाला माहीत नाही, आम्हाला त्याशी देणं घेणं नाही। मराठा आणि कुणबी एकच आहे। या आमरण उपोषणाच्या माध्यमातून सरकारला सांगणे तीनही गॅजेट लागू करण्यात यावेत तातडीनं। काय पुरावे हैदराबादमधून आले ते पुरावे तातडीनं लगेच लागू करण्यात आले पाहिजेत। गॅजेट आहेत, उगाच गॅजेट सर्टिफाईड पाहिजे, नामकं पाहिजे, शिक्के पाहिजे हे म्हणत बसण्यापेक्षा शिंदे साहेबाच्या समितीनं त्यावेळेस आणलेलं आहे। आरदड साहेबांकडे आमच्या काही अभ्यासकांकडे सुद्धा गॅजेट आहेत, ते पण गॅजेटच आहेत, ते काय वेगळं नाही आहे। द्यायचं असेल तर बहाण्याची गरज पडत नाही सरकारला। तुम्ही मुलींना शिक्षण मोफत केलं आहे, मुलींना मोफत शिक्षण मिळत नाही आहे। तुम्ही व्हॅलिडिटीची अट ठेवली, आता तुम्हाला मुलीला मोफत शिक्षण द्यायचं सगळ्या जाती धर्माच्या मराठ्यांसह, मग कशाला अट पाहिजे? ते खुलं करून टाका सगळं। मुलींना मोफत शिक्षण म्हणलं की मोफतच, काही अडचण नाही ना तुम्हाला। सरकारनं मराठ्यांच्या ज्या सगळ्या मागण्या आहेत, सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं, सगळ्या सोयरीची अंमलबजावणी, जे आमच्या मागण्या आहेत त्या सरकारला माहिती आहेत। वारंवार त्याच सांगत बसणं ते सुद्धा बरोबर नाही। सरकारला माहिती आहे, मराठा समाजालाही माहिती आहे। बहाणे आता नको, तुम्हाला वेळ पाहिजे होता, आम्ही तो वेळ दिलेला आहे। समाज जनता समजून घ्या, हे लय चालू आहे। ते धनगरांना आरक्षण नाही द्यायचं, मराठ्याला नाही द्यायचं, बंजारा बांधवाला नाही द्यायचं, मुस्लिम बांधवाला नाही द्यायचं, हे लय चालू आहे। मध्येच काय कोण आणलं लाडका बहीण, लाडकी बहीण, आता लाडकी मिळवण्याची तयारी चालू आहे। आता ते बी आणणार म्हणजे यांना फक्त सगळे लोक ते गुंतून ठेवायचे, तोवर आचारसंहिता लागणार, तोवर निवडणूक येणार, लोक लाईनीतच खुश, आणि एकदा हे झालं की बंद पडणार। इथून मागचे किती बंद पडलेत, किती जणांना माता मावल्यांना पगार उशिरा येतात, कित्येक तरी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।